उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. न्याय पैशांनी तोडून मिळत असल्याचा आरोप तर छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यायदान कक्षातच ओली पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. पाण्याचा वापर पैशाप्रमाणे तोलून मापून करा, जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. मराठवाडा पाणी परिषदेचं उद्घाटन, 1000हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिथं न्याय निवाडा होतो त्या न्यायदान कक्षातच ओली पार्टी होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर मधून समोर येत असून याच न्यायदेवतेसमोर न्याय पैशांनी तोलून दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. न्याय निवाडा होत असलेल्या न्याय मंदिरातच सरकारी बांबूंची दारूची ओली पार्टी सुरू असल्याचा मथळ्याखाली सदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल होत असल्यानं अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. तर सदर व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीतील असल्याचं म्हटलं जात आहे. सदर धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर न्यायदानाच्या पवित्र कार्यावर देखील आरोप लागले आहेत. फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिक तक्रारदारानं या सरकारी बांबूंचं बिंग फोडलं असून त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेत. काय म्हटलंय बांधकाम व्यावसायिक तक्रारदार सतीश राणे यांनी, तुम्हीच बघा. 2022 मध्ये जिल्हा ग्राहक मंचामध्ये कडून माझ्या विरुद्ध एकतर्फी निकाल लावण्यात आला. त्याच्या प्रती, ओरिजिनलच्या प्रती त्या माझ्याकडे आल्या. ह्या प्रती, ओरिजिनल प्रती कोर्टाला ओरिजिनल प्रती देण्याचा अधिकार नाही, त्याचे झेरॉक्स हा दिल्या जातात. पण तिथलचे कर्मचाऱ्यांना काही पैसे दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी त्या ओरिजिनल प्रती मला दिल्या. ह्या म्हणजे इथं इतका भ्रष्टाचार चालू आहे की इथं काही करणं चालू आहे. इथं कोणाला नाही का निकाल लावायचा असेल तर ते सांगा म्हणता, आम्ही निकाल लावून देऊ. ह्या गोष्टी चालू आहे. ह्याच्या नकाच्या कॉप्या आहेत टोटल ओरिजिनल. या ओरिजिनल कॉप्या आहेत जिल्हा ग्राहक मंचाच्या. ह्यात दोन्ही फायली बघितल्या तर दोन्ही फायली ह्या ओरिजिनल फायली आहेत. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारामध्ये अवैध घोटाळे चालू आहे. माझ्यासारखे अजून भरपूर जण आहे की त्यांच्या विरुद्ध यांनी एकतर्फी निकाल लावलेला आहे. मग आम्ही त्या काही लोकांनाही भेटून आलो. त्यांना बी विचारलं की तुमच्या विरुद्ध कसा लागला निकाल, तर म्हणे आमच्यापर्यंत एकही नोटीस यांनी नाही दिली, लागली दिल्यांनी आणि एकतर्फी निकाल लावून घेतला. आता मी काय करायला पाहिजे? आता ह्या मला ग्राहक मंचावर नका भरोसा राहिलेला नाही आहे. यांनी माझी त्या केस जी ती वरच्या कोर्टामध्ये सुनावण्यासाठी देऊन द्यावी. आणि ही नम्र विनंती. आणि माझ्याकडे अपीलला जाण्यासाठी पैसा नाही आहे, कारण की मी आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर झालेलो आहे. या केसेसमुळे माझे सगळे कामं बंद पडले. सगळं मी एकदम भयंकर परेशान झालेलो आहे. तर माझी ही विनंती आहे की ह्या कोर्टाने याची दखल घ्यावी की नाही का याच्यामध्ये भरपूर प्रकारे भ्रष्टाचार चालतो. इथं खूप मोठा पैशाचा देवाणघेवाण या प्रकारे चालते. तर माझी एक विनंती, माझी ही केस नाही का वरच्या कोर्टामध्ये देऊन नाही का ह्या कोर्टामध्ये निकाल लावण्यात यावा. एखाद्यानं आर्थिक उधळपट्टी केली तर आपण पाण्यासारखा पैसा खर्च केला असं म्हणतो. आता पुढील काळात पैशासारखं तोलून मापून पाणी खर्च करा असं म्हणावं लागेल, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांनी केलंय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्था व मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी दिनांक 10 मार्च रोजी मराठवाडा विभागातील जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर विधायक चर्चा करण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाडा विभागातील जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर विधायक चर्चा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्था व मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी दिनांक 10 रोजी एक दिवसीय मराठवाडा पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं. नाट्यगृहात सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान दिवसभर ही परिषद झाली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेचे संचालक प्राध्यापक संजय साळुंके व मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटरचे संचालक प्राध्यापक सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, जलदूत किशोर शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी म्हणाले, निसर्गानं माणसाला उपलब्ध करून दिलेल्या जसे की जल, भूमी, झाडं या बाबींकडे माणसाचं दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक स्रोत विचारात घेऊन पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. विशेषतः घरगुती वापरासाठी तोलून मापून पाणी वापरलं पाहिजे. गेल्या काही वर्षात शासन, सेवाभावी संस्था, विद्यापीठ एकत्रित येऊन जलभूमी यावर काय उत्तम कार्य करीत असल्याचंही डॉक्टर स्वामी म्हणाले. पाण्यासोबत गावोगावी वडाची झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. यावेळी पाणलोट विकासाची तत्व लेखक डॉक्टर सतीश पाटील व डॉक्टर चंद्रशेखर पवार, महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उपजीविकेवर बांबू शेतीचा सामाजिक आर्थिक प्रभाव, डॉक्टर संजय साळुंके, जलव्यवस्थापन, महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचा ध्यास लेखक डॉक्टर D.B. पानसकर या 3 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी व डॉक्टर उषा वाटाणे यांनी पुस्तकावर भाष्य केलं. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी म्हणाले, निसर्गावर मात करण्याच्या वृत्तीमुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय. जलयुक्त शिवार, जलयुक्त गाव आदी उपक्रमांमुळे पाणी बचतीचं महत्त्व अधोरेखित झालं. GMNRDच्या वतीनं राबवण्यात येत असलेले उपक्रम व अभ्यासक्रमांची माहिती डॉक्टर संजय साळुंके यांनी प्रास्ताविकात दिली. तर पाणी परिषदेचा अहवाल राज्य शासनास पाठवण्यात येईल असं डॉक्टर सतीश पाटील यांनी सांगितलं. प्रारंभी रोपांना पाणी घालून परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर मुस्तजीब खान यांनी सूत्रसंचालन, प्राध्यापक शैलेश माकणीवकर यांनी आभार मानले. समारोप प्रसंगी माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, कुलपती, नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत दिवसभरात संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, संस्थांचे प्रतिनिधी अशा 1000हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग राहिलाय. या कार्यक्रमात सामाजिक संस्थेचे नरहरी शिवपुरे, गोळेगाव येथील शेतकरी संतोष जोशी आणि पाणी वाटप संस्थेचे सुहास आजगावकर यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे होते. परिषदेत दिवसभर 4 सत्रात मंथन करण्यात आलं. यामध्ये भास्कर मुंडे, डॉक्टर अशोक तेजनकर, नरहरी शिवपुरे, संतोष जोशी, डॉक्टर सुहास आजगावकर यांनी अनुभव कथन केलं. तर 3ऱ्या सत्रात जलव्यवस्थापन, नागरी औद्योगिक पाण्याची विवेकी वापर, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण तंत्र, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाला अनुकूल शेती, जलधोरणं आणि सरकारी योजना या विषयावर चर्चा झाली. यामध्ये डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, डॉक्टर अशोक तेजनकर, डॉक्टर दत्तात्रय रेगुलवार, डॉक्टर सुहास आजगावकर, प्राध्यापक अश्विनी रांजणीकर, प्राध्यापक कौशल्या लोंढे, नरहरी शिवपुरे, संतोष जोशी, अरविंद नरोडे, ॲडव्होकेट राजेंद्र काळे, पराग सदगीर, ॲडव्होकेट जयसिंग हिरे, सर्जेराव वाघ यांनी सहभाग घेतला. कन्नड इथं स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या युनिटची स्थापना कवयित्री डॉक्टर प्रतिभा आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली असून तेथील पदाधिकाऱ्यांची घोषणा देखील करण्यात आली आहे. कन्नड इथं दिनांक 8 मार्च 2025 रोजी शिवाजी महाविद्यालय कन्नड इथं स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या युनिटची स्थापना करण्यात आली. यावेळी SFI छत्रपती संभाजीनगर समितीचे जिल्हा सहसचिव अरुण मते व विद्यापीठ समिती सदस्य कृष्णा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या युनिट बांधणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रागतिक कवयित्री डॉक्टर प्रतिभा आहिरे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना संघटने घटना, उद्देश, कार्य, कार्यपद्धती व विचारधारा या संदर्भात अरुण मते यांनी मार्गदर्शन केलं. तसंच जीवनात मूल्यांचं महत्त्व डॉक्टर प्रतिभा आहिरे
ढेरे यांनी सांगितलं. देशातील शिक्षण व्यवस्था व विद्यार्थ्यांना समोरील आव्हानं या विषयावर देखील त्यांनी प्रकाश टाकलाय. या बैठकीत पवन जाधव यांनी SFI कन्नड तालुका युनिट अध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून ऋषिकेश सुरेवाड यांची एकमतानं निवड करण्यात आली. युनिट सचिव मंडळ सदस्यपदी रुपाली बोंबले, प्रेम दापके, उमेश राठोड, कल्याणी सोनवणे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. तसंच युनिट सदस्य म्हणून जिया पटेल, ऋषिकेश निकम, ओमकार शेळके, कार्तिक परदेशी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी पवन मोरे, सतीश राठोड व कन्नड शहरातील इतर विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस भरतीच्या नावाखाली शहरात आलेल्या मुला-मुलींना अनेक मैदानावर भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश नाकारला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता या मुलांच्या रासलीला वाढल्याची बाब समोर आल्यानं असे निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आजच्या युवा पिढीसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. त्यातच पोलीस आणि सैन्य दलात भरती ही नियमित होत असते, त्यामुळे याकडे तरुण वर्गाचा जास्त कल आहे. याचाच फायदा घेत अनेक सैन्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शहरामध्ये स्थापन करण्यात आलेत. त्यातील काही प्रशिक्षण केंद्र हे अद्ययावत असून चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण त्यामध्ये दिलं जातं. तर जे पोलीस भरतीमध्ये अपयशी ठरले अशांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पोलीस भरतीचं प्रशिक्षण केंद्र सुरू करून युवकांना आकर्षित करत थातुरमातुर प्रशिक्षण देत असणारे अनेक केंद्र देखील सुरू आहेत. त्यांच्याकडे स्वतःची मैदानं नसल्या कारणानं ते पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिकेच्या मैदानावर सराव करताना आढळतात. त्यातच अनेक महाभाग मुलं मुली हे पोलीस प्रशिक्षणाच्या नावाखाली शहरात येऊन रासलीला करताना आढळत आहेत. सार्वजनिक ठिकाणी हे जोडपे नको त्या अवस्थेत आढळून येतात. त्यांच्या शेजारून कोणी वयस्कर माणसं किंवा अन्य लोक येत असल्याचं देखील त्यांना भान राहत नाही. इतकंच काय तर काही महाभागानं सार्वजनिक ठिकाणी नको ते कृत्य करत असताना आढळून आल्यानं अशा पोलीस भरतीच्या प्रशिक्षणार्थी मुलांसाठी काही मैदानांवर प्रवेश नाकारण्यात आलाय. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण पोलीस दलाच्या गोकुळ स्टेडियमवर पोलीस भरतीच्या मुलांसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचं बोर्ड देखील लावण्यात आलाय. या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण घेणारे जोडपे नको त्या अवस्थेत पोलीस अधिकाऱ्यांना दिसून आल्याची चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी मोठा फलक लावून पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आलाय. अशीच अवस्था ही शहरभरामध्ये पाहायला मिळते. एकीकडे प्रामाणिकपणे सराव करून पोलीस किंवा सैन्य दलात भरती होणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी आहे. मात्र आपल्या पालकांकडून येणारे पैसे उधळवून पोलीस आणि सैन्य दलाच्या भरतीचं प्रशिक्षण घेण्याच्या नावानं शहरात मौज मजा करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच टीव्ही सेंटर भागामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रांचा सुळसुळाट झालाय. त्यातील गरुड झेप सारख्या संस्था लेखी आणि मैदानी चाचणीसाठी परिपूर्ण प्रशिक्षण देतं, मात्र अन्य संस्था या पूर्णपणे प्रशिक्षण देण्यात कमी ठरत आहेत. त्यातच त्यांचं स्वतःचं निवास व्यवस्था नसल्यानं हे मुलं अनेक भागात निवासी असताना आढळून येतात. यातच टोळ्यांमध्ये भांडणं होत असल्याचे प्रकार देखील होत आहेत. अशा टोळी युद्धाचे 2 प्रकरणं सिडको पोलीस ठाण्यापर्यंत गेले. त्यात NC दाखल असल्याची माहिती देखील समोर येते. तर नुकतंच झालेले चैतन्य अपहरण प्रकरण देखील अशाच पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या एका प्रशिक्षणार्थ्याच्या खोलीमध्ये कट रचण्यात आल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय. त्यामुळे पोलीस भरतीच्या नावाखाली शहरात येणारी मुलं हे काही अंशी गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. तर काही अकादमी वगळता या काही भुरट्या अकादमी चालकांवर आळा घालण्यासाठी सदर अकादमी नियमानुसार चालतात किंवा नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर भुरट्या अकादमीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमार्फत केली जाते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी
अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं असून शिवना संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. शिवना टाकळी कालव्यातून शिवना नदीपात्रात 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. लवकरात लवकर पाणी न सोडल्यास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न देखील यावेळी करण्यात आला आहे. या ठिकाणी कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यातील आमचे शिवना नदीकाठचे जे शेतकरी जवळपास 40 ते 45 गावाला त्या ठिकाणी या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना या ठिकाणी आम्ही आमच्या हक्काचं जे पाणी कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळीचं धरण, त्या धरणामध्ये आमच्या मालुंजा भालगावपर्यंत आमच्या हक्काचं पाण्याचं आरक्षण असताना आणि ते धरण योगायोगानं यावर्षी आजही 60 ते 65% भरलेलं असताना त्या ठिकाणी हक्काची न्यायाची मागणी आम्ही त्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी त्या ठिकाणी प्रशासनाकडे केली. आणि ही मागणी करत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचप्रमाणे या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक यांनी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर केलं. आणि मंजूर केल्याच्या नंतर तसा आदेश सुद्धा त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून संबंधित कार्यकारी अभियंता, संबंधित उपअभियंता, संबंधित शाखा अभियंता शिवना टाकळीचे यांना दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी हेतू पुरस्कार आमच्या जे हक्काचं पाणी आम्हाला मंजूर केलेलं आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा घाट या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. आणि आज दुर्दैवानं या ठिकाणी आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांना
या ठिकाणी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचं जे छत्रपती संभाजीनगरचं कार्यालय त्या ठिकाणी ताबा घेण्याची वेळ आमच्या या शेतकऱ्यावर या अधिकाऱ्यांनी आणली, म्हणून सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आम्ही दिलेल्या लोकशाही मार्गाने आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी आमची जी हक्काची मागणी होती पाण्याची, तर त्या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो। आणि काल संध्याकाळी आमच्या या ठिकाणी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस PI त्यांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष माननीय कार्यकारी संचालक गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ यांनी आम्हाला काल संध्याकाळी 6 वाजता सांगितलं की तुम्हाला पाणी सोडण्याचं नियोजन या ठिकाणी रात्रीच केलेलं आहे। परंतु आता दुसरा दिवस उजडला, अद्यापपर्यंत त्या ठिकाणी एक छटाक पाणी देखील आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोडलं नाही, म्हणून संतप्त शेतकरी आमच्या या ठिकाणी आज या कार्यालयामध्ये येऊन आमच्या हक्काचं पाणी घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा आमचा या ठिकाणी आज घेतला। म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आणि या संबंधित गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना आमची अजूनही या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की अर्धा ते 1 तासामध्ये आमच्या हक्काचं पाणी लोकशाही मार्गाने जर शिवना नदी पात्रामध्ये सोडून आमच्या तहानलेल्या नागरिकांची आपण जर या ठिकाणी तहान भागवली नाही, या रास्त मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि याची जर दखल आपण घेतली नाही तर अर्ध्या तासांना काय प्रसंग निर्माण होईल याची कल्पना या ठिकाणी तुम्हा आम्हाला सुद्धा नाही। म्हणून याची गंभीर दखल आपण या ठिकाणी घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून आमच्या शेतकरी बांधवांचा, आमच्या तहानलेल्या नागरिकांचा अंत न पाहता तात्काळ या ठिकाणी शिवना नदीत पाणी सोडावं ही हक्काची आणि न्यायाची विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो। अर्ध्या तासानं जो प्रसंग निर्माण होईल त्या सर्वस्वी जबाबदार कार्यकारी संचालक त्रिमनवार साहेब राहतील, याची आपण दक्षता घ्यावी। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय। जिल्ह्यात सध्या तापमानात वाढ होत असून उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। मळमळ, उलटी, हातापायाला गोळे येणं, थकवा येणं, 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणं, त्वचा गरम होणं व कोरडी पडणं, क्वचित लाल होणं, घाम न येणं, डिहायड्रेशन, तहान लागणं, चक्कर येणं, निरुत्साही वाटणं, डोके दुखणं, छातीत धडपड होणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, चिडचिड होणं, लघवीचे कमी झालेलं प्रमाण, बेशुद्धावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणं आहेत। बालकं, लहान मुलं, 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असलेल्या वयस्कर व्यक्ती इत्यादी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खालील बाबींचं पालन करा। सौम्य रंगाचे सैल आणि सुती कपडे वापरा। बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा। तहान नसल्यासही पुरेसं पाणी प्या। प्रवास करताना सोबत पाणी ठेवा। दर 1 तासाला किमान 1 ग्लास शुद्ध पाणी प्यावं। सकस व ताजं अन्न खावं। ताक, लिंबू पाणी सरबत, उसाचा रस इत्यादी द्रव्य पदार्थांचा वापर करण्यात यावा। घराच्या छताला उष्णतारोधक रंग लावावा। ओलसर पडदे, पंखा, कूलर्स, एअर कंडिशनर्स यांच्या मदतीनं घर थंड ठेवा। सकाळी व सायंकाळी मजुरीची शेताची कामं करण्यात यावी। रात्री खिडक्या उघड्या ठेवा। थंड पाण्यानं अंघोळ करा। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका। वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामं करू नका। दुपारच्या वेळी कारखान्याच्या बॉयलर रूम मध्ये काम करणं, शेतीची कामं दुपारी टाळावं। शक्य नसल्यास थोड्या अंतरानं सावलीत विश्रांती घेऊनच पुन्हा काम करावं। उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका। मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका, ज्यामुळे डिहायड्रेशन होतं। पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुलं किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका। उष्माघातापासून सुरक्षेसाठी या दक्षता घ्याव्या। अशक्तपणा, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। ORS, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या। आपलं घर थंड ठेवा। पडदे, झडपा, सनशेड, फॅन, कूलर्स, एअर कंडिशनर्स यांचा वापर करा। उष्माघाताची लक्षणं जाणवत असेल तर नजदीकच्या मनपा आरोग्य केंद्र, रुग्णालयात जाऊन उपचार अथवा सल्ला घ्यावा। महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथं 50 खाटाचा उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे। मुख्य कार्यालयात उष्माघाताच्या नियंत्रणासाठी सेंट्रल रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केलेली आहे। सर्व आरोग्य केंद्र, रुग्णालय उष्माघाताच्या प्राथमिक उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या असून सर्व आरोग्य केंद्र उष्माघाताच्या उपचारासाठी सुसज्ज करण्यात आलेले आहेत। वरील सूचनांचं पालन करून नागरिकांनी उष्माघातापासून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं मनपा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलंय।
पायल फिल्म्स एंटरटेनमेंट पुणे लेखक निर्माता दिग्दर्शक के किरण यांनी दानशूर या सत्य घटनेवर आधारित मराठी शैक्षणिक चित्रपटाची निर्मिती केली आहे। या चित्रपटात आनापानसती या साधनेमुळे सर्वांच्याच मनातील नकारात्मक भावना कशा समाप्त होतात यावर भाष्य केलंय। या चित्रपटाबाबत लेखक निर्माता दिग्दर्शक के किरण यांनी एडियासोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। समीक्षा, आज समाज अनेक प्रश्नांनी अस्तव्यस्त झालेला आहे। अशा वेळेस ज्या काही मनुष्याला अडचणी येत आहेत त्या कशा दूर होतील आणि त्या दूर करण्यासाठी मी ह्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आपल्या चित्रपटाचं नाव आहे दानशूर आणि हा जो चित्रपट आहे तो एक विद्या प्रेक्षकांना बघताना शिकवणार आहे। त्या विद्येचं नाव आहे आनापानसती, मेडिटेशन आणि मंगलमैत्री। तर हा जगातला पहिला एकमेव मराठी शैक्षणिक चित्रपट आहे जो तुमच्या मनातल्या निगेटिव्हिटी कमी करणार आहे। कारण पिक्चर पाहताना ही विद्या शिकणार आहेत सगळे लोक, जी भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी शोधून काढली, मनुष्याला दुःखातून कसं मुक्त करायचं। तर या विद्येवरतीच हा चित्रपट आहे की लोकांच्या जीवनातल्या समस्या कमी व्हाव्या। तर आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये मुलींबद्दल, महिलांबद्दल ज्या मनामध्ये निगेटिव्हिटीज आहेत आणि बदलापूरसारख्या घटना असतील, मणिपूरसारख्या घटना असतील, ह्या घटना घडत आहेत। आज देशाची मान शर्मेने खाली जाईल अशा घटना घडत असताना आपल्याकडे कोणाकडे कुठल्याच प्रकारचा उपाय नाही आहे त्याच्यावरती। केवळ तात्पुरती डागडुगी करून हा प्रश्न निकाली निघणार नाही आहे। तर याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा तो म्हणजे ही साधना आहे आणि या साधनेच्या आधारे हे चित्रपट लोक बघतील आणि साधना शिकून आपल्या मनातल्या निगेटिव्हिटी कमी करतील। ही मानवी विकृती आहे आणि हे साधनेमुळेच ती कमी होऊ शकेल। तर चित्रपट जो आहे तो मी थिएटरमध्ये प्रदर्शित करणार नाही आहे। त्याचे 2 कारणं आहेत। पहिलं कारण हे आहे की आत्तापर्यंत जेवढे काही चित्रपट बनवले गेलेत ते सगळे टाईमपास, खोटारडे आणि खोट्या गोष्टींवरती आधारित चित्रपट बनवले गेलेले आहेत। हा चित्रपट ज्या ज्या थिएटरमध्ये लागलेत तिथं सर्व प्रकारचे शील तोडणारे चित्रपटल्या स्टोरीज होत्या आणि आपला जो चित्रपट आहे तो धम्म शिकवणारा चित्रपट आहे। म्हणून थिएटरसारख्या घाणेरड्या वातावरणामध्ये मला त्याला रिलीज नाही करायचं। म्हणून मी शाळा कॉलेज निवडले, कारण तिथं कुठल्याही प्रकारचा नशापता होत नाही, कुठल्याच प्रकारचे शील तुटल्या जात नाही। दुसरं की बुद्धविहार, त्या बुद्धविहारांमध्ये पण कुठल्याच प्रकारचे शील तुटत नाही आहे। म्हणून हे 2 ठिकाणी मी चित्रपट रिलीज करत आहे। चित्रपट हा फ्री दाखवणार आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही एक रोजगाराची निर्मिती पण आम्ही करणार आहोत। तर 288 विधानसभेमध्ये जे लोक माझ्यासोबत काम करतील त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी उद्योगाची आम्ही उपलब्ध करून देणार आहेत की ते वर्षाला 1 ते 1.5 लाख रुपये सहज कमवतील। तर आपण रोजगाराच्या माध्यमातून बोलूया। एक छोटंसं उदाहरण देईल म्हणजे समजायला थोडं सोपं जातं। आज बौद्ध समाजाच्या बॉडीज जे आहेत, शरीर जे आहेत, ते 4 करोड शरीर इथे महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यातले 2 करोड आपण सोडले की जे आपलं ऐकत नाही तरी 2 करोड आहेत। त्याच्यातले 5-50 महिला, 5-50 पुरुष आणि प्रत्येकाच्या पोटी 1-2 मुलं आहेत, पण ती रोज आंघोळ करतात। तर प्रत्येकाला 10 रुपयाचा जो साबण आहे तो कमीत कमी 8 दिवस चालतो। म्हणजे 2 करोड लोकांना दर 8 दिवसाला 2 कोटी साबणाची गरज आहे। पण बौद्ध समाजाची लोक ही दुसऱ्यांचा साबण वापरतात आहे आणि कामाला दुसरीकडे जातात आहे। जर या साबणाची निर्मिती आपण केली तर 2 करोड साबणं दर आठवड्याला लागतील। कुठलाही बिझनेस करा, तुम्हाला 50% नफा आहे। म्हणजे 10 रुपयाच्या पाठीमागं 5 रुपये नफा आहे। 2 करोडमधले 1 करोड भांडवल गेलं, 1 कोटी गुणिले 5 रुपये म्हणजे 5 करोड रुपये साबणातून दर आठवड्याला नफा आहे। तो जर आपण बनवला, या महाराष्ट्रामध्ये जे काही 500 लोक काम करणार आहेत, पॅकिंग करणाऱ्यापासून वितरण करणाऱ्यापर्यंत, हे सगळेचे सगळे माझे कुणी नोकर, सहाय्यक नसणारे, टोटल नफ्यामध्ये पार्टनर असणार आहेत। जो काही नफा आला तो सगळेजण समान वाटून घेणार आहोत। साबण बनवणाऱ्यापासून पॅकिंग करणाऱ्यापर्यंत कुणीही कुणाचे मुलाजिम नाही आहे। सगळा नफा वाटून सगळ्यांना समान अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि पुढे चालून सगळे प्रॉडक्ट दानशूर चित्रपटाच्या नावानेच मार्केटमध्ये आपल्याला आणायचे आहे आणि त्याची फ्रँचायझी आपल्याच प्रतिनिधीला दिल्या जाणार आहे। तर आणखी कुणी व्यावसायिक जे असतील की ज्यांना वाटतं की या समाजाच्या तरुण हातांना रोजगार दिला पाहिजे, काहीतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे, तर जे दुसरे व्यावसायिक असतील तर ते सुद्धा आमच्याशी जुळू शकतात। त्यांच्यासाठी आम्ही सर्व दरवाजे उघडे ठेवलेले आहेत। तर संपर्कासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9689 14 10 71। या नंबरवरती जे प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे त्यांनी आणि व्यावसायिक म्हणून ज्यांना जोडायचं असेल अशा लोकांनी मला या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। मी पुन्हा एकदा नंबर तुम्हाला सांगेल 9689 14 10 71। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर।
न्याय पैशांनी तोडून मिळत असल्याचा आरोप तर छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यायदान कक्षातच ओली पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. पाण्याचा वापर पैशाप्रमाणे तोलून मापून करा, जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. मराठवाडा पाणी परिषदेचं उद्घाटन, 1000हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.